आदरणीय गिरीजी महाजन साहेब, सर्व सन्माननीय आमदार महोदय, या ठिकाणी सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की गाडीत येत असताना गिरीश भाऊ आणि आम्ही सर्वजण शिक्षक बांधव कशा पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण असतं अतिशय संवेदनशीलपणे आम्ही चर्चा केलेली आहे. आणि म्हणून इथे येत असतानाच जर काही नुसतं थातूरमातूर बोलायचं राहिलं असतं तर काल परवाच बोललो असतो, परंतु आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना विधानसभेच्या सभागृहामध्ये उत्तर सविस्तर द्यायचं असताना राज्याचं त्यांनी आपल्यासाठी जवळपास 20 मिनिट दिले आणि राज्याचे मुख्य वित्त सचिव असतील सर्वांशी सविस्तर चर्चा विनिमय करून हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मला वाटतं की आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आपण पाठीमागच्याही काळामध्ये जो काही एक टप्पा देण्यात आला होता, शिंदे साहेब तर देणारेच होते, आपल्या सगळ्यांना सगळ्या राज्याला माहिती आहे. आणि आदरणीय सुनीत्राताई पवार साहेबांचेही आपण आभार व्यक्त केले पाहिजे. आणि मला वाटतं की आपण विशेष आभार एक वशिला लावायला, हे तर आमचं कुटुंब परिवार आहे, परंतु हेडक्वार्टरमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना वशिला लावण्याच्यासाठी माननीय गिरीश भाऊंना मी पकडून ठेवलं होतं आणि गिरीश भाऊ एका बैठकीकरता 5 मिनिट वर गेले, परंतु मंगेशला धरून ठेवलाय. मला वाटतं की आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या आर्थिक परिस्थितीतनं आपलं राज्य आणि संकटांना तोंड देत आपण मार्गक्रमण करतो आहोत. शेतकऱ्यांचे, जसं भाऊंनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातला विषय असेल, अवकाळी पाऊस, होणाऱ्या दैनंदिन घटना, आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी 31 मार्च ही आपल्याला म्हणजे बजेट अधिवेशन की ज्याच्यामध्ये या संदर्भातली आर्थिक तरतूद केली जाईल असा शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मी या महायुती सरकारचा आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याच्यासोबतच आपले जे काही मुद्दे आहेत, पटसंख्येचा त्रुटी पूर्तता, प्रचलित, तर मी आता नवीन शिकायला घेतलेलं आहे, तर या संदर्भामध्ये आपण येणाऱ्या 15 दिवसाच्या आत, महिन्याभरात आपण बैठक लावू. त्या बैठकीला कोणतेही प्रतिनिधी बोलू, शिक्षक आमदार महोदयांना शब्द दिलेला असेल बैठक लावण्याचा, आणि त्या बैठकीमध्ये या सर्व बाबी आपण तपासून घेऊ. आणि हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचं दैवत आहे आणि हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. हे तर टप्पाचा निर्णय तर झालेलाच आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन हे जे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत, पाठीमागच्याही काळातले काही निर्णय तुम्ही बघितले असतील आणि येणाऱ्याही काळातले निर्णय तुम्हाला पाहायला मिळतील की तुमची वेठ बिगारी, आपली जी काही एक दहशत असते, मग सेवानिवृत्त होताना पण मला काही त्रास होईल का, ही सर्व दहशत मोडून काढण्याचं काम शिक्षण विभाग करेल. आणि ते कृतीमधून तुम्हाला दिसेल. मला वाटतं की वेळेचं भान आपण ठेवूया. परत एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
आणि सर्वांना जाता जाता विनंती करेन, मला माहिती आहे की हा क्षण काही फार उपदेश करण्याचा आपण पटसंख्या वगैरे बोलले, परंतु आजही आमच्या अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत की त्यांच्या शाळेमध्ये प्रवेशाच्यासाठी आम्हाला विनंती करावी लागते. त्यांच्या शाळेचा तेवढा पट पण नाही, तुकडी वाढवावी लागते, असे पण आहे. आणि एकीकडे आपल्यावर, आपल्या या कुटुंबावर टीका होते, मराठी शाळा बंद पडतायत, पटसंख्या घटते आहे. हे एक आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. आणि म्हणून मला माहिती आहे रिकाम्या पोटाने या गोष्टींना आपल्याला सामोरं जाता येणार नाही, याही गोष्टीची जाणीव आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपले जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आपला विभाग त्या ठिकाणी करेल. आणि जेव्हा जेव्हा गरज पडली शिक्षण विभागाला तर संकट मोचनाला पुढे करून म्हणजे आर्थिक बाबींशी संबंधित जो विषय असेल, बाकी आमच्या या कुटुंबाला त्रास देणारे जे आहेत त्यांचा बंदोबस्त करायला विभाग सक्षम आहे, ते बरोबर करू आपण. परंतु जिथे जिथे आम्हाला आवश्यकता पडेल तर निश्चितपणे माननीय गिरीश भाऊ आपल्या सोबत असतील हा विश्वास व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.